बोला. आज आपण भावटाणा येथे निळकंठेश्वर मंदिरामध्ये आहोत. निळकंठेश्वर मंदिराचे पुजारी जी आपल्याला ह्या मंदिराबद्दल माहिती देतील. निळकंठेश्वर हे पुरातन मंदिर आहे. ते माळकंठी मंदिर आहे. आणि माळकंठी मंदिर असल्यामुळे जागृत देवस्थान आहे. हां भावी जागृत देवस्थान आहे. हे जागृत मंदिर आहे. जागृत मंदिर. इथे वर्षाला काही कार्यक्रम वगैरे काय काय होतात? कार्यक्रम होतात ना. आता शिवरात्रीला 7 दिवस मोठा सप्ताह असतो. अच्छा अच्छा. हां. आणि श्रावणामध्ये दर सोमवारी भजन कीर्तन एनी टाईम श्रावण महिन्यामध्ये ह्या मंदिर एकदम घाटामध्ये दिसलं. इकडे नदी पण आहे. ह्याच्याबद्दल काही माहिती द्या. काय असेल घरा कशाचं आहे? हे निळकंठेश्वर मंदिर म्हणजे निळगंगा आहे. ही नदी इथं आता इथं वरी साठवण तलाव असल्यामुळं थोडी जरा कोंडली नाही तर इथून सारखं पाणी होतं. इथं 2 एक तीर्थ आहेत. काशीचं तीर्थ तीर्थ आहे. तीर्थ आहे तिथं. आता पाणी आहे त्याच्यामध्ये. नाही ते बुजून गेले ना त्याच्या. नदीचा सांडवाजीमध्ये ते घेतलेलं आहे. हां हां. त्यामुळे ते बुजून गेले ते. बरं. आणि ते पहिले हे होते पुजारी होते. देवचकडले होते बाबा. कंप्लीट ते 25-30 वर्षाची सेवा केलेली आहे. अच्छा अच्छा. हां. ते बाबा कुठले मिरज करते? मिरजकडले होते. हां हां. आणि ते तिकडे जाऊनच ते पुन्हा ते त्यांचं हे झालं. बरोबर. आज संध्याकाळी म्हणजे आज नेले की उद्याच्या त्यांचं एक्सपायर झालं तिथे हां हां. त्यांच्या गावी. मी मंदिराचे दर्शन घेतले. एवढं प्रसन्न वाटलं. हां. एवढं प्रसन्न वाटायचं काय कारण वाटतं तुम्हाला? कारण तेच की इथं जागृत देवस्थान आहे. इथं जे येणारा माणूस आहे ते इथून हलू शकत नाही. बरोबर जर मंदिरामध्ये जर आला तर ही वेगळंच मागणी आहे. आणि हे जे कळंबाचं झाड आहे इथं कुठंच बघा आमच्या अख्ख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठं झाड आहे. ते कळंबाचं झाड आहे. हे झाड ते कळंबाचं झाड जे हां. दत्ताचं हे केलं ना. कळंबाचं झाड आहे. तर असं हे निसर्गमय निळकंठेश्वर मंदिर भावटाण्याचे. मुकेश थोडं हे निसर्गमय वातावरण दाखवून द्या. हे इथल्या मूर्तीचं कसं आहे दत्तात्रय नाही हो, अच्छा. आता पुढचं ना ते त्याची काय विशेषता? विशेषतः म्हणजे ते झाडच ते हेच आहे. तिथून ते जे महाराज होते ह्याच्यातून ते भजन कीर्तन तिथून दिंडी निघाली असं आम्हाला सांगते. त्या झाडाच्या ह्याच्यातून झाडाजवळ माहिती होती.